नक्कीच गणपती बाप्पाच्या गजराने सुरुवात होतोय. हार्दिक टू शुभम आणि स्वीपचा फटका इथे मात्र उगारला जातोय. या सामन्यात मात्र स्थानिकांचा मोठी साथ मोठी सपोर्ट इथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक अतिरिक्त रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे चेंबूर वर्सेस माहीम ही एक मोठी रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भविष्य काळातील सितारे तुम्ही या सामन्यात पाहू शकता. नक्कीच हार्दिक दवणे म्हणजे पार्ल्याची स्पर्धा खऱ्या हार्दिकने गाजवली. माहीम क्रिकेटही गाजवला. म्हणजे प्लास्टिक क्रिकेट मधलं सर्वात मोठी स्पर्धा मुंबईतील माहीम मध्ये होते आणि त्या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार हार्दिकने पटकावलाय. आणि एम पॅकर संघाकडनं नेहमीच चांगली कामगिरी हार्दिकने केली आहे. त्यामुळे फॉर्मात असलेला खेळाडू आहे. त्याच्या पुढे आता व्यावसायिक अनुभवही पाठीशी आहे. त्यामुळे कोणतेही दडपण नसणार आहे आणि एक त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे, पर्वणी आहे या स्पर्धेत छाप पाडण्यासाठी. आपण पहिला चेंडू पाहिला, खूप चांगल्या टप्प्यावर पिचिंग केली. एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र लेगस्टिकचा बाहेर चेंडू, वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचं मात्र अकाउंट खोललं जात आहे, खातं खोललं जात आहे एक या धावसंख्येवर. नक्कीच तुम्हाला दबाव हाताळता आला पाहिजे, कारण तुम्ही दबाव आणि तणाव हाताळू शकला नाहीत तर यशही हाताळू शकणार नाही आहेत. त्याची परीक्षा मात्र या सामन्यात होणार आहे. यावेळी मात्र दुसऱ्या चेंडूवर आक्रमक पवित्रा दिसला. स्वतःला कुठे ना कुठे बॅकफुटला नेलं. एक खूप चांगलं वळण हार्दिक मात्र दिलंय, चकवा दिलाय. हार्दिकची फिरकी घेतोय फलंदाजाची गिरकी. निर्धाव चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा पायाचा वेध, फार वेगवान घडामोडी मैदानाच्या आत. डायरेक्ट हिट काम करून दिलं असतं, परंतु एक ते दैव मदतीला येत आहे शुभम लोखंडेच्या. वारंवार परंतु कौतुक करावं लागेल मिलिंदचं. ज्या त्वेषाने त्याने चेंडू पकडला आणि थ्रो केला. बॅकअप तिथे चांगला असायला पाहिजे होतं. एक एक धाव अतिशय महत्वाची आहे आणि धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 2 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू असेल हार्दिक याचा करण्यास. यावेळी सुरेखाचा फटका करण्यास कडून. पुन्हा एकदा मिलिंदने आज या स्पर्धेत वेगळी छाप सोडली आहे. बरोबर फलंदाजाचा जरूर राहतोय, परंतु तिथे वेगवान चेंडू फार शिताफीने आजच्या दिवसात त्याने अडवल्यात आणि त्याचा फायदा माहीम पॅकर संघाला. पाचवा चेंडू, वाईट चेंडू, संधी चालून आली होती परंतु इथे जोरदार अपील झालंय. पाहायचंय पंचांचा अंतिम निर्णय. आमच्याकडे रेफर सुचवलाय बाबू सरांनी रिव्ह्यू विकेट साठी. तर इथे तर या सामन्यातील अशी अतिशय महत्वाचा डिसिजन असेल. नक्कीच अतिशय महत्वाचा क्लोज डिसिजन आहे आणि हा एक सामन्याचा महत्वाचा डिसिजन असेल. आमचे ऑफिशियल तिसरे पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. नक्कीच हा कॅचचा रिव्ह्यू आहे, स्टंपिंगचा रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचा डिसिजन आहे, कारण ही स्पर्धा संपण्यास काही सामने बाकी आहेत. चला पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचाचा ऑफिशियल निर्णय आपल्यापर्यंत आलाय. अतिशय क्लोज डिसिजन होता मित्रांनो आणि आपल्याकडे खूप चांगले एव्हिडन्स होते. इथे नॉट आउट आहे तर पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय, त्यामुळे अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. परंतु खूप चांगली गोलंदाजी, म्हणजे पहिल्याच 3 चेंडूवर 4 चेंडूवर
चांगला दबाव ठेवलाय दोन्ही फलंदाजांना. एक दर्जेदार गोलंदाज म्हणून हार्दिक धवनेकडे नेहमीच पाहिलं गेलंय आणि याही स्पर्धेत त्याची गोलंदाजी अतिशय वाखाणण्याजोग. यावेळी मात्र रिवर्सचा अस्त्र, जोरदार अपील होते. प्रत्येक चेंडूवर टाळ्या येत आहेत. याचाच अर्थ प्रत्येकाला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे. कारण माहीमचे संघ फार कमी वेळा एखाद्या व्यावसायिक स्पर्धेत सेमीफायनल आणि फायनल मध्ये जातात. त्यामुळे एक आगळीवेगळी पर्वणी. सरांचा एक गोड आवाज. 1 to go. यावेळी वाईट. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 5 अशी धावसंख्या. आज क्वार्टर फायनल फेरीमध्ये बरेच असे अतिरिक्त धावा आपण पाहिलेले आहेत. सेमीफायनल मध्ये तसंच चित्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा हा दबाव आहे. तुमच्याकडे कला जरूर चांगली आहे चेंडू वळवण्याची, परंतु पिचिंग जर तुम्ही चांगल्या टप्प्यावर केली नसाल तर नक्कीच पंच तुम्हाला दंडित करतील. म्हणजे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने लक्षात राहील. चांगले चांगले दिग्गज गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये बरेच असे वाईट टाकलेत. 6 धावसंख्या. हार्दिकने चेंडूची हाताळणी जरूर केली, परंतु वाईट चेंडूमुळे कुठे ना कुठे हे षटक थोडंसं एव्हरेज राहिलं. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अविनाश मुकेश रॉयल संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 6 या धावसंख्येवर. नक्कीच उपांत्य फेरीचा जर विचार केला, माहीम मध्ये फार मोजके संघ आहेत जे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. त्यामध्ये स्थानिक संघ, मंगलमूर्ती संघ, स्वामी विवेकानंद संघ, तदनंतर आपण उल्लेख करू शकता सुयश संघ, कल्पेश तांडेल आणि त्याची संपूर्ण टीम 2 वेळची उपविजेती राहिला आहे. फिशरमॅन संघाचा उल्लेख करता येईल, शिवनेरी संघ आणि तदनंतर ओमकार संघ. म्हणजे 5 ते 6 संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. तर यानंतरचा एक नवीन संघ माहीम पॅकर संघ हा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल का, त्यासाठी चालू असलेली ही लढत, ही झुंज आपण पाहू शकणार आहोत. नक्कीच माहीमचा महाराज अजून एक संघ 7वा संघ आणि त्याच संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आज मात्र माहीम पॅकर्स संघाच्या वतीने खेळतोय. या स्पर्धेचा मुख्य आयोजक अमित घरगे. फुलटॉस चेंडू, त्याला मात्र योग्य अशी दिशा दिलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेला 1 धाव तिथे अंकित केली जाईल. धावसंख्या 7 या धावसंख्येवर. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता शुभम थोडासा दबावात दिसतोय. इथे मात्र वारंवार त्याला अपयश येते. यावेळी मात्र चुकीच्या ठिकाणी केलेला थ्रो आणि जर नॉन स्ट्राईक एंडला जर थ्रो गेला असता तर नक्कीच इथे पहिली विकेट मिळाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला अर्थ नाहीये. जे घडतं तेच क्रिकेट. परंतु एक संधी चालून आली होती. हा दबाव आहे खरा तर. आतिश थोडासा दबाव दिसला. त्यालाही माहित आहे करंटच्या विकेटचं महत्त्व, परंतु जास्त संधी नॉन स्ट्रायकर एंडला होता. ती स्पष्ट निराशा अमितच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकता. 1 धाव. खूप सुरेख चेंडूची पिचिंग आपल्याला पहिल्या चेंडूवर पाहायला मिळाली. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळते 8 या धावसंख्येवर. यावेळी मात्र वाईट चेंडू. बघा मी आधीच म्हटल्याप्रमाणे अनेक दिग्गज गोलंदाज या स्पर्धेमध्ये मात्र अतिरिक्त धावा देऊन गेल्यात. अमित या स्पर्धेत अतिशय मौल्यवान गोलंदाजी राहिली आहे. यावेळी मात्र सुरेख असा फटका जरूर होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होता. पहिला झटका अविनाश मुकेश
टाकण्यासाठी फलंदाज अक्षय दाखल झालाय. मागच्या सामन्यात अक्षयने सुद्धा खूप चांगली भूमिका बजावली होती. यावेळी मात्र भरपूर लांब असा चेंडू, पूर्णपणे स्वैर मारा. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून जाताना इतकं मोठं अंतर त्या वाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता धावसंख्या मात्र एका धावसंख्येने पुढे सरसावेल. 10 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र सुरेख असा फटका थ्रू दी कव्हर पॉइंट रिजन मध्ये भिंतीला चेंडू लागून पुन्हा एकदा मैदानाच्या आत एक धाव मिळते. कॅरमच्या बोर्ड प्रमाणे हे मैदान आहे. भिंतीला लागून क्षेत्ररक्षकांना सज्ज राहावं लागतं. आणि खूप चांगली सुरुवात. सेमीफायनल म्हटला की एक अतिरिक्त दबाव खेळाडूवर साहजिकच येतो. जर तुम्ही ज्या काही धावा जमवणार त्यामध्ये 10 धावा तुम्ही प्लस ऍड करा, कारण इतका मानसिक दबाव या सामन्यामध्ये असतं. ते दबाव दोन्ही संघावर आपण पाहू शकता. शुभमची बॅट मात्र इथे तडपलाय. काय कमालीचा हिट केलाय. इट्स अ फास्ट, इट्स अ फ्युरियस, इट्स अ ग्लोरियस 6 आउट ऑफ पार्क. 6 धावा. काय फटका सजवला मुकेश आपला शुभमने. हा प्रेशर रिलीज करणारा फटका आहे आणि एंड मोक्याच्या क्षणी आलेला फटका. या 6 धावा. धावसंख्येचा धावफलक मात्र देऊन जातोय 17 या धावसंख्येवर. तर नक्कीच काय दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि तुम्ही नक्कीच रिस्क घेतली पाहिजे, कारण एक क्षण असा येतो की तुम्हाला प्रेशर कुठे ना कुठे रिलीज करावा लागतो. हा प्रेशर रिलीज करणारा फटका होता. फटक्यामध्ये मात्र खूप चांगलं टायमिंग होतं. नक्कीच नो बॅट्समन चॉईस चेंडू असणार आहे या स्पर्धेच्या नियमानुसार. यावेळी मात्र एक षटकर, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. तिथे संधी चालून होती. सिद्धार्थ तिथे चेंडूच्या मागे जलद गतीने आला होता, परंतु एक धाव रोखू शकलेला नाहीये. 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 1 गडी बाद 18शी धावसंख्या. खूप चांगली धावसंख्या आणि शुभमचं खेळपट्टीवर राहणं अतिशय गरजेचं आहे, कारण मागच्या सामन्यात त्याने कमालीची फलंदाजी केली होती. या सामन्यात हार्दिकच्या षटकामध्ये तो थोडासा कुठे ना कुठे डगमगला होता, परंतु दुसऱ्या षटकात त्याने कमबॅक केलंय. नक्कीच क्रिकेटमध्ये मोठ्या सामन्यात जो खेळाडू कमबॅक करायला शिकतो, नक्कीच तो गुणवत्तेच्या बाबतीत एक अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून गणला जातो. आणि मी का या बॉक्स क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे हे शुभमने दाखवून दिलंय. पुन्हाच एकदा बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये हार्दिक वर्सेस शुभम. यावेळी मात्र मोठा फटका लगवायचा होता, परंतु खरंच काही गरज होती का? नाही, नक्कीच नाही. खूप चांगल्या चेंडूची हाताळणी हार्दिक यासकडून. एक निर्धाव चेंडू. यावेळी मात्र काय चेंडू वळवला लेफ्टनचा मारा करता करता. यावेळी मात्र ऑफ टर्न. हा हार्दिकचा फॉर्म आहे कारण पहा कोणत्या क्षणी तुम्हाला एकाच टप्प्यावर 2 टर्न पाहायला मिळतात. 18शी धावसंख्या. नक्कीच या 2 डॉट चेंडूने दबाव वाढलेला असणार फलंदाजाचा. खूप चांगल्या चेंडूची पिचिंग हाताळणी केली जाते हार्दिक यासकडून. 3रा चेंडू. यावेळी मात्र कमालीचा स्वीप खेळला जातोय. मिलिंद तिथे सज्ज होता. चुकांवर चुका होत आहेत आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धावात. चांगलं बॅकअप होतं. पुन्हाच एकदा मिलिंदने चुका केल्या, कारण नॉन स्ट्राईक एंडला कोणी बघतच नाहीयेत. आणि ते पुन्हाच एकदा बघा, हाच संघ आहे माहीम पॅकर संघ ज्याने मागच्या 3 सामन्यात चांगलं क्षेत्ररक्षण करत होता, परंतु आज बघा महत्त्वाच्या सामन्यात सेमीफायनलच्या सामन्यात दबाव काय असतो हे स्पष्टपणे आहे. जिथे मोठमोठे खेळाडू आपली चांगली कामगिरी करण्यास मात्र बॅकफूटला जातात, असाच काहीसा सामना. खूप चांगली लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत.
धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 20 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर चौथा चेंडू असेल. काय कमालीचा चेंडू जवळजवळ होता, परंतु शुभमचं कौतुक करावं लागेल, त्याने ऐनवेळी स्वतःला मागे ढकललं, कारण हा चेंडू वाईट जात होता. आउटस्टँडिंग डिलिव्हरी, जरी वाईट असला परंतु त्याच्यात एक अव्वल दर्जाचा क्लास पाहायला मिळाला. धावसंख्येचा धावफलक 21 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. नक्कीच इथे अविनाश मुकेश रॉयल संघ 40 पर्यंत पोहोचला की नक्कीच एक मोठं आव्हान असेल, याची जाण मात्र हार्दिकला आहे. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा अव्वल दर्जाच्या गोलंदाजासाठी एक वेगळी स्पर्धा ठरली आहे, कारण असा एकही गोलंदाज मला सापडला नाही ज्याने 2 ते 3 वाईट टाकले नाहीत. यावेळी मात्र सुरेख असा फ्लिक, चेंडूच्या मागे धाव, परंतु या स्पर्धेतील मी तर म्हणे सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मिलिंदचा उल्लेख करावा लागेल. त्याने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. 1 धावावर समाधान. धावसंख्येचा धावफलक 23 या धावसंख्येवर. यावेळी सेन्सिबल क्रिकेट, पुश करो आणि खुश राहो, असाच काहीसा फटका. 1 धाव, आणि या धावांची गरज आहे. तुमच्या बरोबरीला वाईड येत आहेत, त्यामुळे सिंगल रोटेट करणं फार गरजेचं आहे, आणि फलंदाजाने ते जाणलंय. एक 1 टू गोचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताना पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. यावेळी सुरेख असा फ्लिक केला 1 धावांकरता. तिथे थ्रो करण्याची गरज नव्हती, हॅरीने तो धोका पत्करला. 3 षटकांची समाप्ती. अविनाश मुकेश रॉयल संघ जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवर. शुभ मात्र काय कमालीची फलंदाजी केली, एका षटकारानेशी एकेरी दुहेरी धावानेशी तो खऱ्या अर्थाने मागच्या सामन्याचा हिरो तर होता. तीच इनिंग त्याने याही सामन्यामध्ये कंटिन्यू केलंय. पायाची सुरुवात तर चांगली झाली, शेवट किती गोड करता हे फार महत्वाचं आहे. नक्कीच पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात सर्वांचं एकदा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है, ये जिंदगी खेल है. इस नक्कीच खूप चांगला फेअर गेम खेळा, खूप चांगला आत्मविश्वासपूर्ण खेळ करा, नक्कीच तुम्ही पुढे जाल. आणि आतापर्यंत खूप चांगली फाईट, काटेकी टक्कर, कभी इधर तो कभी उधर असाच काहीसा सामना पाहायला मिळाला. कारण पहिलं षटक हार्दिकने खूप दबावात ठेवलं होतं, तदनंतर मात्र शुभमची चांगली फलंदाजी मात्र आता आपल्या संघाला कमबॅक करून देते. 3 षटक आणि 25 धावसंख्येवर धावफलक आपण पाहत आहोत. गोलंदाजीसाठी हॅरी दाखल होतोय. यावेळी मात्र काय कमालीचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, परंतु त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय शुभम याने. त्यामुळे चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येचा धावफलक 26 या धावसंख्येवर पाहायला मिळते. यावेळी मात्र अक्षयने हलगत कट, लेट कट खेळलाय 1 धावांसाठी. कदाचित सोडला असता तर वाईट असू शकला असता, असंच काहीसं चित्र. आणि एकीर दुहेरी धाव टेनिस क्रिकेटमध्ये ऑक्सिजन आहेत, जे तुम्हाला तुमच्या सामन्यामध्ये प्राण फुंकतात. अतिशय महत्वाची धाव, 1-1 धाव. यावेळी मात्र पुन्हा एकदा काय कमालीचा हेलिकॉप्टर पद्धतीचा अस्त्र बाहेर काढलाय, ज्या फटक्यासाठी महेंद्रसिंग धोनी प्रसिद्ध आहे. आणि हल्लीच्या स्थानिक क्रिकेटमध्ये हे फटके बऱ्याच टेनिस क्रिकेटपटूंनी आत्मसात केले आहे. तो हा फटका. हॅरी याची मात्र खूप सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र वाईट चेंडू होता, ती निराशा स्पष्टपणे पाहायला मिळाली. बराच बाहेर होता, परंतु 1 धाव काढण्याच्या नादात धाव आली हे महत्वाचं आहे. निराश जरूर झाले दोन्ही फलंदाज, परंतु धाव आली आहे, त्यामध्ये ते समाधानी आहेत. धावसंख्या 29, लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र चेक केलं जात आहे. पंचांच्या मुखातूनही आवाज आला होता, परंतु वेळीच गोलंदाज थांबला.
पाचवा चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या इथे मात्र आगेकूच करतोय. 30 अशी धावसंख्या. अविनाश मुकेश रॉयलच्या डगआउट मध्ये खूप चांगलं आनंदाचं वातावरण. त्यांनाही माहिती आहे आपला संघ सुस्थितीत आहे. यावेळी मात्र जोरदार फटका मारताना, आणि असे पाठीराखे कोणत्या संघाला नको आहेत. पाठीराखे असलेच पाहिजेत. पहा, क्रिकेटमध्ये इंग्लंड करता बार्मी आर्मी कुठेही असेल, जगभरात फिरत असते. भारतासाठी भारत आर्मी, आणि इथे मात्र अविनाश मुकेश रॉयल चेंबूर आर्मी. आपल्या इथे मात्र काय कमालीचा फटका. धावा इथे मात्र मिळतील. इथे मात्र काय कमालीचा थ्रो. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट थ्रो हार्दिक धावणे. भले आज मी विशेष कामगिरी केली नसेल गोलंदाजीतून, परंतु काय बुलेट थ्रो दिलाय आणि एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे. शुभमला डगआउट मध्ये जावं लागणार आहे. तो थोडासा कॅज्युअल अप्रोच दाखवला. 2 धावा तर निश्चित होत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला महत्व नसते. पुन्हा एकदा ज्या विकेटची गरज होती ती मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात आली आहे. मोठा झटका. इथे कौतुक करावं लागेल हॅरीचंही. हॅरीचंही टुचून मारा केलाय. फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी दिलेली नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि इथे अविनाश मुकेश रॉयल संघ जाऊन पोहोचतोय. 2 गडी बाद झाल्यानंतर 32 या धावसंख्येवर. तर शेवटचं षटक असेल. इथे मात्र गोलंदाजीसाठी संजय उर्फ पिंटू या टोपण नावाने अधिकाधिक प्रसिद्धी माहीम विभागात, आणि फलंदाजीसाठी शिवा दाखल होतोय. नक्की शिवा हा एक गुणवान फलंदाज आहे. त्याच्यावरही दडपण असणार आहे, कारण खेळपट्टीच तशी आहे. नव्याने आलेला फलंदाज थोडंसं कठीण जातं. इथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पहिल्या चेंडूवर दबावात दिसला गोलंदाज संजय. धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते 33. खूप चांगली झुंज आपण मैदानावर पाहत आहोत. यावेळी मात्र पुन्हा एकदा हातभर वाईट दबावात दिसतोय संजय. इथे 34 अशी धावसंख्या. मी आधी म्हटल्याप्रमाणे ही जी स्पर्धा आहे आज दर्जेदार गोलंदाजासाठी थोडी वेगळी ठरली आहे. प्रत्येक गोलंदाजाने 2 ते 3 वाईट टाकलेच आहेत, त्यामुळे फार कमी वेळा असं चित्र पाहायला मिळतं. धावसंख्या मात्र पाहायला मिळते 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. अविनाश मुकेश रॉयल संघाने इथे एक चांगली बाब केली ती म्हणजे गडी बाद होऊ दिले नाहीत, आणि ही फार महत्वाची बाब आहे या स्पर्धेत. कारण सामना जसा जवळ जातो दुसऱ्या सत्रात बरोबरी राहिल्यास आपल्या अकाउंटमध्ये 1 धाव कदाचित कामी येऊ शकते. त्यामुळे विकेटचं महत्व या स्पर्धेत वेगळं आहे. यावेळी मात्र गोलंदाजीत बदल करण्यात आला आहे. विनायक केणी उर्फ आऊ या गोलंदाजाला मात्र पाचारण करण्यात आलंय. हा एक फिरकीपट्टू आहे आणि खूप चांगला अनुभव या मैदानाचा. यावेळी मात्र लेट कट खेळला. तिथे संधी होती, फार वेगाने धावून आला होता अमित. तदनंतर मात्र मिसफील्ड जरूर झाली. चांगलं बॅकअप, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत. या 1 धावांची धावसंख्या 35 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. आणि विनायक केणीने स्थानिक क्रिकेट खऱ्या अर्थाने नाकोडा मैदान गाजवलंय. आज कमी प्रमाणात या मैदानात माहीमचा महाराजा स्पर्धा सोडली तर फार 1 ते 2 स्पर्धा होतात. नाहीतर 7 ते 8 वर्षापूर्वी नाकोडा मैदानात वर्षभरात 10 ते 12 स्पर्धा व्हायच्या. पाहायचंय विनायकची खूप सुरेख असा चेंडू. यावेळी मात्र व्हॉलीबॉल टाईपने चेंडू पास केलाय. हार्दिकलाही चकवा देऊन गेला. हा चेंडू जातोय सीमारेषा पार. एक खणखणीत चौकार. आणि इथे मात्र हार्दिकने सुद्धा बॅकअपला जाताना घाई केली आहे. तिथे मात्र संजय चुका करतोय. धावसंख्येचा धावफलक 39. 39 धावसंख्येवर एक धावांचा खूप चांगला उच्चांक पाहायला मिळतोय. कारण सेमीफायनल मध्ये 40 ते 45 धावा ह्या नेहमीच चांगल्या धावा गणल्या जातात. आणि सर्वच फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहा, भले करण सोडा स्वस्तात माघारी परतला तरी सुद्धा शुभमने जी काही धुरा सांभाळली आपल्या फलंदाजीतून, त्यानंतर मात्र तो धावफलक हलता ठेवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी शिवा आणि तदनंतर अक्षय याने केलंय. त्यामुळे नक्कीच त्यांचा संघ खूप चांगल्या स्थितीत आहे.
खूप चांगल्या चेंडूची हाताळणी देखील झाली होती, परंतु माहीम पॅकर संघाचं क्षेत्ररक्षण आज थोडंसं डळमळीत वाटतंय. त्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. यावेळी रिस्क घेतल्या तिथे मात्र हॅरीचं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळून देते. या एका धावण्याशी धावसंख्येचा धावफलक 40 अशी धावसंख्या पाहायला मिळते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच शेवटचे 3 अतिशय महत्त्वाचे सामन्याला कलाटणी देणारे चेंडू असतील. विनायक पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र फुटवर्कचा वापर केला. बॅटची आउटसाइड एज, तदनंतर मात्र एक धाव घेण्यास तिथे वाव होती. 41 अशी धावसंख्या. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पाहायचं आहे या 2 चेंडूत धावसंख्येची 45 हा आकडा गाठता येईल का ते पाहावं लागेल, कारण फलंदाज चांगला सेट झालाय. मोठे फटके त्याच्यामधूनही पाहायला मिळत आहेत. इथे मात्र एक चेक केलं जात आहे. केवळ एकच चेक करण्याची मुभा आहे या स्पर्धेमध्ये आणि एक चेक तर झालाय. शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्त्वाचे 2 चेंडू असतील. इथे मात्र काय कमालीचा स्टेट डाऊन द ग्राउंड. इट्स अ ह्यूज 6. काय फटका सजवलाय पहा. या खेळपट्टीवर जर तुम्ही सेट झालात आणि तुम्ही जर वेळ दिलात या खेळपट्टीला तर नक्कीच खेळपट्टी तुम्हाला वेळ देईल. हा चेंडू जणू का या फलंदाजाला फुटबॉल सारखा दिसलाय. या 6 धावांनिशी मात्र धावसंख्येचा धावफलक जाऊन पोहोचतोय 47 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. शेवटचा चेंडू असेल. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक्स खूप चांगला फिनिशिंग टच दिलाय फलंदाज अक्षयाने. हे 2 षटकार मात्र नक्कीच माहीम पॅकर संघाला बॅकफुटला घेऊन ठेवलंय. कमालीचे 2 बिग हिट पाहायला मिळाल्यात. आपल्या माहीमचा महाराजाच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण 54 धावा आणि 55 डबल पंजा 55 धावांचं विजयी लक्ष असेल माहीम पॅकर संघासमोर. चला इनिंग ब्रेक झालेली आहे आणि यानंतरचा लागलीच आपण अजून एक महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना जॉर्ज 11 कल्याण संघ आणि रेम्बो मंगलमूर्ती आपले कर्णधार लागलीच खेळपट्टीवर यायचे. आपण नाणेफेक करून घेणार आहोत. रेम्बो मंगलमूर्ती आणि जॉर्ज 11 रोहन चिल्ले आपण यायचे नाणेफेकीसाठी आणि विनंती असेल आशिष केणी. मैदानाच्या आतमध्ये अजून एक महत्त्वाचा सामना लागलीच आपण खेळवणार आहोत. हा सामना झाल्यानंतर तुर्तास आपण लक्ष देऊया खेळपट्टीकडे. काय कमालीची हिटिंग पाहायला मिळाली. हार्दिक दवणेचा तो थ्रो आणि तदनंतर मात्र शुभम लोखंडेची दर्जेदार फलंदाजी या खेळीचं वैशिष्ट्य राहिलंय. अक्षयने खूप चांगली फटकेबाजी केली शेवटच्या षटकात. आपण पाहत आहोत नाणेफेक 2 दिग्गज संघाच्या दरम्यान आणि नाणेफेकीचा कौल मात्र लागतोय रेम्बो मंगलमूर्ती संघाच्या बाजूने आणि लागलीच त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. रेम्बो मंगलमूर्ती संघ मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय. मित्रांनो नक्कीच आयुष्यात छापा काटा इतका महत्त्वाचा नाही आहे, परंतु आपल्या मेहनतीचा छापा असा पाडावा की यशाचा काटा जो आहे ना तो आपल्याकडे झुकलाच पाहिजे. त्यामुळे मी घेतोय विश्रांती आणि पाचारण करतोय व्हॉइस ऑफ बॉक्स क्रिकेट सागर मोरेला. धन्यवाद.
हॅलो हॅलो. धन्यवाद धन्यवाद भूषणजी. स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. एक चांगली मॅच आहे. 54 रन करायचे आहेत. भलं मोठं टार्गेट आहे. 30 बॉल 54 म्हणजे 24 रन वरती आहेत. बट क्रिकेट ही अशी गोष्ट आहे की कुठलीही मॅच कधी फिरेल. बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्राईक एंडला हार्दिक. सध्याच्या घडीला मुंबई चर्चेत एक चांगले खेळाडू आहेत. माहीमचं नाव अंडरआर्म क्रिकेटमध्ये चांगलं केलं आहे. बट 54 रनचं भलं मोठं टार्गेट आहे. पहिला बॉल करणने देखील अगदी व्हाईट +1. पहिलाच बॉल करणने मला असं वाटतं माहीमवरून डायरेक्ट बँड्राला फेकण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल एक्स्ट्रा रनने मात्र पुढे जाईल. आरडाओरडा चालू आहे. आज माहीमचे सर्व खेळाडू आले आहेत. आपला माहीमचा संघ सेमीफायनल खेळतोय. पहिल्यांदाच सेमीफायनल खेळतात माहीम पॅकर. माहीम एवढ्या वर्षाच्या इतिहासामध्ये आज पहिल्यांदा खेळतात. बट इकडून माघारी जायला कोणाला आवडणार नाहीये. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सोडा. या बॉलवर देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील कॉल दिला गेला. डायरेक्ट हिट मात्र चान्स होता. अजितने एक श्वास घेतलाय. 4 रन तर आलेत. ऊपरवाला जब भी देता है छप्पड़ फाड़ के. रन मिळतील 4. चांगली मॅच पाहायला मिळतीये आणि संपूर्ण मॅच मुंबईकर आज मॅच पाहते. समोर जे उभे आहेत त्यांनी थोडं मागे उभं राहायचं. समोर आपले मित्र आहेत. थोडं बाउंड्री लाईन पर कुठलाही डिसिजन येणार नाहीची नोंद घ्यायची आहे. आज संपूर्ण माहीमकर इकडे आले आहेत. आपलं माहीम पॅकर खेळतोय. आपल्या परिसरातील खेळतात, आपल्या बिल्डिंग मधले खेळतात, आपल्या चाळीतले खेळतात, आपल्या विभागातले खेळतात. आपला मित्र खेळतोय. बॉलिंगसाठी करण सोडायत. स्ट्राईक एंडला बॅटर हार्दिक. बिग फाईट. 30 बॉल मध्ये आता 50 करायचे आहेत. काय मॅच रंगली आहे. 54 रनचं टार्गेट होतं. पहिल्याच 4 रन आलेत. बॉल अजूनही झालेला नाहीये. नाकोडा मैदानचं हे आयोजन. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ माहीमचा महाराजा. या बॉलवर देखील लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील 6 रन मिळतील तब्बल. म्हणजे 2-2-2 6. काय घडलंय ह्याचंच नाव क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. काय मॅच रंगली आहे. करण सोडायला देखील दडपण आहे. प्रेशर आहे. भले तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळा बट सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर संजय. नावातच जय आहे पण जर विजय करायचे तर संजयला परफॉर्मन्स करावा लागेल. आज सर्व परिसरातील खेळाडू एन्जॉय करतात. म्हणजे बिल्डिंगचे देखील अगदी गच्चीवरून मॅचचा आनंद घेतात. त्यांचं पण स्वागत आहे. या बॉलवर देखील एक परफेक्ट यॉर्कर पाहिला गेला. करण बॉल आलाय. लेग बाईच्या रूपामध्ये मात्र सिंगल रन मिळेल. धावफलक जाऊन पोहोचेल 1 ने पुढे. पहिला बॉल मिडल पिचिंग होतीये. 7 रन झाले धावफलकावरती. 1 बॉल 7. अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. विशेष करून ह्या हंगामात म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये कुठे अंडरआर्म ओपन क्वचित टुर्नामेंट असतात. माहीमचा महाराजा खेळण्यासाठी नक्की सर्वजण इच्छुक असतात. पावसाळ्यात मुंबईत अंडरआर्म क्रिकेट खूप खेळलं जातं. म्हणजे रबर बॉलचं क्रिकेट, त्यानंतर पावसाळी क्रिकेट, अंडरआर्म ओपनच होतं मोस्ट ऑफ. बट ही एक अशी टुर्नामेंट आहे ती ह्या सीझन मध्ये एक अंडरआर्म ओपन होते. समोर 6 असतो, आजूबाजूला आउट आहे. त्यामुळे इकडे वेगळा टास्क आहे. स्ट्राईक एंडला संजय आज आपल्या परिसरात खेळतोय. सिद्ध करावं लागेल स्वतःला. हवा पण चालू आहे हलकीशी. त्यामुळे हवा कोणाची आहे. आपला एरिया तर हवा पण आपली पाहिजे. पण आज अविनाश मुकेश रावली चेंबूर संघ देखील मॅच सोडणार नाहीयेत. पहिल्या संघाला मोठा धक्का देत असताना पुढे आले आहेत. या बॉलवर देखील दांडी उडवली गेली. यू मिस आय डेफिनेटली हिट. करण सोडा. उसने स्टंप को तोडा. उसका नाम है करण सोडा. कडक कडक बॉल टाकला गेला. एक चांगला बॉल पाहिला गेला करण यांच्या माध्यमातून. चांगले खेळाडू चेंबूर PL लोखंडे मार्गचे खेळाडू आहेत. आज स्वतःला सिद्ध करतायत. अविनाश मुकेश रॉयल कुठेतरी ह्या हंगामात मात्र एक मोठी टुर्नामेंट जिंकायची आहे. नाव कोरायचं आहे आणि आज तीच मनामध्ये मात्र आशा असणार आहे की आम्हाला जिंकायचं आहे. पण समोरचा संघ देखील मॅच सोडणार नाहीयेत. रन पाहिले तर आतापर्यंत 7 रन झाले. धाव फलकावरती 2 बॉल 7 झालंय. 14वा वर्ष क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. 4 दिवस अगदी संपूर्ण. नवप्रकाश तरुण मित्र मंडळ सज्ज झाली आहे.
कसं आयोजन करायचं, कशी विकेट बनवायची, कुठल्या ट्रॉफीज आणायच्या, युट्यूब सर्वजण अंपायर्स कॉमेंटेटर्स संपूर्ण मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर मॅनपॉवर खूप महत्त्वाची आहे तुम्हाला. म्हणजे तुमची एकजुटी महत्त्वाची. आज एकजुटी संपूर्ण माहीमचा अगदी महाराजाचे मित्रमंडळ आणि संपूर्ण त्यांची टीम मेंबर्स अगदी 4 दिवस कार्यक्रम एक चांगल्या जल्लोषामध्ये आणि ऑन टाइम. म्हणजे 4 दिवस आपण पाहतो ऑन टाइम, अगदी बिफोर टाइम पण म्हणायला हरकत नाहीये, कारण की अगोदर देखील अनेक मॅचेस चालू झाल्या. तुम्ही क्रिकेट किती चांगलं खेळा, बट किती शिस्तीने खेळता त्याला खूप महत्त्व आहे. भले तुम्ही 6 6 मारा त्याला अर्थ नाही, बट तुम्ही कसं खेळताय मैदानामध्ये तुमचं बिहेवियर खूप मॅटर करतं. तुम्ही प्लेयर्सचे कसे वागता, अंपायरशी कसे वागता, खूप महत्त्वाचं आहे. आणि ते तुमच्यामध्ये ती खेळावृत्तीमध्ये पाहिजे अंगामध्ये. बॉलिंगसाठी करण सोडा नवीन बॅटर आपण पाहिलं तर अक्षय येत आहेत. अक्षयला मला असं वाटतं आज याच्या अगोदरची मॅच अक्षयने एक चांगली टायमिंगला विकेट गेला होता. अक्षयला रनआउट टीम आहे तो विसरणार नाहीये, पण आज आम्हाला जिंकायचं आहे आणि जायचं आहे फायनलमध्ये. भव्य दिव्य असं आयोजन 14वं पर्व आहे. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली. हलका डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. अगदी करणला कुठेतरी मात्र खालून खेळण्याचा प्रयत्न करतायत. हार्दिकला देखील माहिती आहे की करण देखील एक चांगले बॉलर आहे, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट खेळताना कुठेतरी विचार करावा लागेल. 8 रन झाले धावफलकावरती. प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे. अंडरआर्म ओपन आहे, कुठे सर्कल बाउंड्री आहे, कुठे सी बाउंड्री आहे, कुठे समोर 6 आहे. अगदी कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. लॉकडाऊनमध्ये पण आम्ही गच्चीवर खेळलो, घरात खेळलो, गॅलरीमध्ये खेळलो, बट अंडरआर्म क्रिकेट कुठेही खेळू शकता आणि खूप टास्क आहे हा. कुणीही खेळ खेळू शकत नाहीये. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर करण सोडा आहेत. नॅशनल स्पोर्ट्सला देखील आपण आज लाईव्ह पाहतोय मॅच. युट्यूबवर देखील आज सर्व एन्जॉय करतायत की माहीमचा महाराजा फायनल कोण जिंकणार आहे. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हार्दिकने मात्र एक चांगला फटका खेळले गेले. चांगले खेळाडू आहेत. 9 रन झाले धावफलकावरती. 54 रन करायचे आहेत. अक्षय म्हात्रेचे शेवटचे 2 सिक्स चांगले पाहिले गेले. ऑन द राईस मारले. दोन्ही अगदी मागे डब्बे होते, परफेक्ट खेळले गेले. आणि संध्याकाळची हवा थोडी अपोजिट असते, त्यामुळे संध्याकाळी 6 मारणं, नाईटला 6 मारणं या ग्राउंडवर थोडं टास्क आहे. तेव्हा हवा थोडी हसते, त्यामुळे हवेच्या अगेन्स्ट 6 मारणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि आज देखील या ग्राउंडवरती एक चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतील. माहीम पॅकर, माहीम आपलं माहीम, सर्वांचं माहीम. आय लव्ह माहीम आणि आय लव्ह माहीमचं क्रिकेट. प्लॅस्टिक बॉलचं क्रिकेट देखील या परिसरात एक चांगलं खेळलं जातं. बॉलिंगसाठी नाकोडा मैदानामध्ये आज आयोजन आहे. करण भव्य दिव्य असं आयोजन. 9 रन झालेत. तब्बल 32 संघ म्हणजे जवळपास 320-330 खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. विविध भागातून आले, खेळले, जिंकले, काही पडले, धडपडले, पण खेळले. आज क्रीडा स्पर्धेचं एक प्रेम आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल रन मिळेल. 1 to go. 10 रन झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. हार्दिकला देखील माहिती हा बॉल आपल्याला मात्र खूप पेशन्सने खेळावा लागेल. या बॉलवर देखील जागेवर उभा ठेवला गेला. एक चांगला बॉल पाहिला गेला. शेवटचा बॉल परफेक्ट पाहिला गेला. आणि म्हणजे पहिल्या बॉलसाठी 7 रन खर्च केले होते, पण त्यानंतर अवघा 3 रन खर्च केले गेला. काय बॉलिंग केले गेलं, अफलातून बॉलिंग. म्हणजे चुकी सुधारणं म्हणजे क्रिकेट आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही चुकी केली त्यानंतर तुम्ही परफॉर्मन्स काय देताय. म्हणजे ऑफिसमध्ये पण आपण एक फाईल डाउनलोड करताना जर चुकी झाली ती कुठे दुसरीकडे पेज झाली, पण ती नंतर चुकी होता कामा नाहीये. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा, ती चुकी सुधारणं खूप महत्वाचं आहे. आणि करणचं मी कौतुक करेल. आपण एका टीमचे प्रमुख गोलंदाज, त्यामुळे आपल्यावर दडपण आहे. आणि कराने तेच स्वतःला कमबॅक केलं पुन्हा एकदा. महत्वाची मॅच आहे, महत्वाची क्रीडा स्पर्धा आहे. टायटल जिंकणं खूप महत्वाचं आहे. चर्चा होणार की यावर्षी माहीमचा महाराजा कोणी मारलं, कोण फायनलला होतं, कोण सेमीला कसं जिंकलं, नक्की चर्चा होईल. यानंतर देखील एक मोठी मॅच आहे. RM रेम्बो मंगलमूर्ती, 2 नद्या एकत्रित आल्यात आणि त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. एक महत्वाची मॅच, बिग फाईट, काटेकी टक्कर आहे. एका साईडला प्रज्ञेश शिंदे सारखा अनुभव, एका साईडला रोहन चिल्ले आहेत, एका साईडला लॅबो आहेत, एका साईडला सूरज उपाध्याय आहेत, एका साईडला ऋतिक आहेत, एका साईडला मंदार आहेत.
एका साईडला आशिष किणी आहेत, एका साईडला देखील आपण पाहिलं तर खूप चांगला स्पिन अटॅक आहे, एका साईडला फास्टर आहेत, खूप चांगली मॅच रंगेल. एका साईडला विकास कांबळे देखील आहेत, धडाकेबाज बॅटर, त्यामुळे मॅच रंगणार आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ताज येत आहेत, ताजू एक चांगले खेळाडू आहेत, चेंबूरचे आहेत आणि लेफ्टी आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर अक्षय. चोवीस बॉल मध्ये 44 रन करायचे आहेत, एक विकेट गेली आहे. अक्षय स्ट्राईक एंडला बॅटिंग साठी, नॉन स्ट्राईक एंडला हार्दिक आहेत, बॉलिंग साठी ताजू. या बॉलवर ताजूला मात्र जागेवर उभं ठेवलं गेलं, एक चांगली पिचिंग पाहिली गेली. येईल आपण पाहिलं तर डॉट बॉल, डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. अक्षयला मात्र रन चालू ठेवणं गरजेचं आहे. रनचा जो मीटर आहे तो मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. सिंगल सिंगल डबल डबल मॅच चालू ठेवली आहे, ऑन ठेवणं गरजेचं आहे. डॉट बॉल करून चालणार नाहीये, कारण की मोठा पल्ला गाठायचा आहे. चांगली पिचिंग पाहायला मिळते, पहा दोन्ही बॉल लेफ्टी नेहमीच घातक राहिलेत. कधी बॉल आतमध्ये येतो, कधी बॉल बाहेर टाकतात, त्यामुळे चांगला बॉल पाहायला मिळाला ताजू यांच्या माध्यमातून. लेफ्टी आणि खूप चांगली कामगिरी, एक शांत खेळाडू आहेत. नेहमीच चेंबूर संघाकडून देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. आज अविनाश मुकेश रॉयल चेंबूर, PL लोखंडे मार्क आणि त्या परिसरातील सर्व खेळाडू आहेत. आज एक चांगली संघ मांडणी करत असताना मागील 1-2 हंगाम हाही देखील संघ चर्चेत राहिलाय. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॉल बाउन्स झाला तिकडे. चांगला बॉल अडवला शिवानी तिकडे. बॉलवर नजर खूप महत्वाची आहे. आउटफील्डला बॉल कधी बाउन्स होतो, कधी खाली होऊ शकतो, त्यामुळे आउटफील्डला फिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे ग्राउंडवर. आणि एक ग्राउंड कॅरम आहे, बॉल कधी लागून कुठे जाईल याचा नेम नाहीये. आजूबाजूला आतमध्ये आला ते धावून काढायचे तुम्हाला. बॅटिंग साठी हार्दिक आहेत, स्ट्राईक एंडला बॅटर हार्दिक, बॉलिंग साठी ताजू. या बॉलवर देखील खोल टप्प्याचा बॉल, तिकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मनीष देखील बॉलवर पोहोचले. ताजूने एक चांगली पिचिंग केली. म्हणजे ताजूने एकच कार्य केले की मी माझे 6 बॉल मध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत रन पाहिले तर 12 रन झालेत. भव्य दिव्य असं आयोजन. नवप्रकाश तरुण मित्रमंडळ, माहीमचा महाराज चषक, एक त्यांचं आपण सुमधीर संगीत पण ऐकलं गणरायावरती आज आपल्या माहीमच्या राजाचं. हा बॉल खूपच बाहेर, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. एक चांगली खेळपट्टी आमच्या नितीन सुतार माध्यानी बनवली आहे. खूप चांगली खेळपट्टी आहे आणि खूप चांगली या ग्राउंडवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. मुंबईतील एक मानाची क्रीडा स्पर्धा, माहीमचा महाराज चषक, आज शेवटचा दिवस आहे. या बॉलवर समोर ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शिवाय एक चांगली फिल्डिंग, मनीषने देखील तिकडे चांगलं, दोन्ही फिल्डरनी खूप चांगली फिल्डिंग केली आहे. वेल बॅटिंग, बट एकच रन मिळेल तिकडे. धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवर. अजूनही जवळपास 40 रन करायच्यात. हे ग्राउंड असं आहे की इकडे 28 पण फाईट झाला, 60 रनची देखील एक मॅच रंगली. बॉलिंग साठी आपण पाहतो ताजू. या बॉलवर देखील फटका पोहोचतोय. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही. 1 रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन मिळेल. समीकरण आलंय आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 39 रन करायच्या टीम जिंकण्याकरिता माहीम पॅकर माहीम या संघाला. सेमीफायनलची मॅच आहे, जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल. यानंतर देखील एक फाईट मॅच होणार आहे, त्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. नॅशनल स्पोर्ट्सवर देखील सर्व युट्यूबवर पाहतात. सर्व आमचे मुंबईचे क्रिकेट प्रेमी आहेत. अंडरआर्म क्रिकेटचे खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत असतात आणि नेहमीच प्रेम दिलं अंडरआर्म क्रिकेटवरती. करण सोलाला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. महत्वाची ओव्हर पुन्हा एकदा हातळ देईल का, कारण की त्यांना देखील जाणीव आहे की त्यांच्या होम ग्राउंडवर आज माहीम पॅकर खेळतात, त्यामुळे ते देखील मॅच मध्ये येऊ शकतात.
बॉलिंगसाठी करण सोडा, स्ट्राईक एंडला हार्दिकला मात्र आता कुठेतरी घेर चेंज करावा लागेल. सेकंड घेर थर्ड घेर वरती बॅटिंग करावी लागेल, खूप महत्वाची आहे. 18 बॉलमध्ये 39. आज आमचे ऑफिशियल पंच अजित निकम सर, पद्मनाभ बाबू सर, 4 दिवस दी ऑन टाइम. आज सर्व आमचे अभय असतील आमचे, त्यानंतर विनायक असतील आमचे. या बॉलवर मात्र पंचांनी दंडित केले गेले. नो बॉल. बॉल आतमध्ये येईल काय बाहेर जाणार, आणि बॉल जातोय. आपण पाहिलं तर बॉक्स आउटच्या रूम मध्ये हार्दिकला देखील मैदान सोडावं लागतंय. नो प्लस विकेट. बॉल काउंट, विकेट काउंट, रन काउंट, स्कोर काउंट. मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर फाईट होताना पाहायला मिळते, कारण की आता मात्र शांत खेळून चालणार नाहीये. टीम माहीम संघाला मात्र आता अग्रेसिव्ह बॅटिंग करावी लागेल. माहीम बॅकर माहीम. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत धावफलकावर 16 रन झाले धावफलकावरती. नितेश येतात बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नितेश रेडीज चांगले खेळाडू आहेत. या वर्षी कुठेतरी मात्र बॅकफुटला राहिलेत, मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल महत्वाच्या मॅच मध्ये. आणि मोठ्या मॅचचे खेळाडू आहेत, मात्र ह्या सिच्युएशनला बॅटिंग करू शकतात क्षमता आहे. खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत. पावसाळ्यात देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. हा बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेर, वाईट बॉल. आज माहीमचे सर्व प्रेक्षक वर्ग आनंद घेतात. आपल्या परिसरातील खेळाडू खेळतात, आपल्या विभागातील खेळतात, त्यामुळे मॅच मोठी आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण. या बॉलवर देखील खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला बॉल पाहायला मिळाला करण यांच्या माध्यमातून. सिंगल रन मिळेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 1 लाखाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय क्रमांक पाहिले तर 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. खूप चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. 3 पारितोषिक असलेली क्रीडा स्पर्धा आहे. 32 संघ, 32 संघातून 8 संघ आले, 8 मधून 4 आले, 4 मधून 2, 2 मधून 1. कोण चॅम्पियन होईल, सर्वांच्या नजरा इकडे आहेत. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. पण करण एक चालाकी दाखवतात की बॅट्समन पासून लांब टाकण्याचा प्रयत्न करतात. सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला बॉलिंग करता आली पाहिजे. एका दुसरा वाईड आला हरकत नाहीये, पण बॅट्समन पासून लांब टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्या बॅटरने या ग्राउंडवर खेळले आहेत. स्कोर पाहिलं तर 19 रन झाले. 16 बॉल मध्ये 35 करायचा आहे. मोठी मॅच आहे. एका दुसरा 6 या ओव्हर मध्ये आला तर नक्कीच रंगेल. या बॉलवर दांडी उडवली गेली आहे. करण सोडाने पुन्हा एकदा यष्टी वाकवली आहे. बॉल ऑफ द मॅच. नितेशला देखील मैदान सोडावं लागतंय. अफलातून बॉलिंग. काय बॉलिंग केली आहे. खूप चांगली मॅच पाहिली गेली. आणि कुठेतरी आपण पाहिलं तर दुसऱ्या डावामध्ये टीम माहीम पॅकर्स, माहीम संघ कुठेतरी डगमगतोय. स्कोर कार्ड कुठेतरी शांत राहिलं आहे, बट विकेट देखील मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर आपण हॅरी येतात.
न्यू बॅटर हॅरी स्ट्राईक एंडला बॉलिंगसाठी पुन्हा एकदा करण सज्ज होतील. मॅच मोठी झाली आहे त्यामुळे मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. या बॉलवर सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला हॅरीने देखील. धावफलक चौदा बॉलमध्ये आपण पाहिलं तर 34 रनची गरज आहे. समीकरण कुठेतरी आपण पाहिलं तर मोठं राहिलंय. बॉल आणि रनच्या मधली जी दरी आहे ती दरी मात्र भरून काढावं लागेल आणि खोल दरी आहे. खूप मोठं टार्गेट आहे. 54 रन खूप भलं मोठं टार्गेट होतं या ग्राउंडवर. हायेस्ट 60 पाहिला. लोअर स्कोर जर पाहिलं तर 26 आहे, 28 आहे. अगदी लोअर स्कोरिंगच्या देखील मॅचेस पाहिल्या गेल्या. बट या ग्राउंडवरती कुठलीही मॅच कधी फिरू शकते. हे असं ग्राउंड आहे. आजूबाजूला आउट आहे बट समोर तुम्हाला 6 आहे. त्यामुळे इकडे खेळण्याची एक वेगळी मजा आहे. बॉलिंगसाठी करण सोडा. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. पुढेत मॅचच्या दिशेने या बॉलवर देखील हलका हाताने ढकलला गेला. फक्त इथे सिंगल रन मिळतीये. तेरा बॉलमध्ये 33 रनची गरज आहे. या बॉलवर एक मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच 12 बॉल 27 देखील बघायला मजा येईल. बट या बॉलवर मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. षटकार येणं गरजेचं, 6 येणं गरजेचं आहे. अक्षयला मात्र कुठेतरी आता मात्र बॅट फिरवावी लागेल. शांत खेळून चालणार नाही. आता मात्र धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. मॅच इकडूनही फिरू शकते बट या बॉलवरती एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 12 बॉल 30 देखील या ग्राउंडवर होऊ शकतात. क्रिकेटमध्ये कुठली मॅच कधी फिरेल याचा नेम नाहीये. हा बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेर. अजूनही समीकरण संपलेलं नाहीये. महत्वाची मॅच आहे. बॅटर देखील अक्षय देखील तयार आहेत. मॅच सोडणार नाही. आज आमच्या परिसरात खेळतोय त्यामुळे आपल्याला सिद्ध करावं लागेल. अभिनय तो कभी नाहीये. तब्बल 1 वर्ष मात्र वाट पाहावी लागेल या चषकाची. आज पहिल्यांदाच एवढ्या वर्षातून आपण फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये जातोय. त्यामुळे कुठेतरी फायनलची चव चाटायची आहे. फायनलमध्ये वरती जायचं आहे आणि या बॉलवर देखील समोर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला. फटका कुठेतरी ग्राउंड स्ट्रोक राहिला. रन सिंगलने पुढे जाईल. 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 23. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 31 रनची गरज आहे. 12-31 समीकरण आहे. ही ओव्हर खूप महत्वाची आहे. बॉलिंगसाठी शुभम लोखंडेच्या हातामध्ये बॉल दिलाय. अक्षय आणि हरेंद्रला मात्र इथे बॅटिंग करणं गरजेचं आहे. ह्या ओव्हरमध्ये एक 18-19 रन जरी आले ना तरी शेवटच्या डावामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये देखील मॅच रंगेल. 15-16 रन जरी आले तरी 6 बॉल 15 देखील लास्ट ओव्हर देखील बजायला मजा येईल. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. चला मॅच थोडं फास्ट खेळायचं आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही. प्रत्येक ओव्हर नंतर 12 बॉलमध्ये 31 रन करायचे आहेत. 12-31 आहे. अक्षय आज इतिहास घडवणार का त्यावर देखील नजर आहे सर्वांच्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर शिवम लोखंडे. पहिलाच बॉलवरती फटका फसला गेला आणि बॅटरला आपण पाहिलं तर मैदान सोडावं लागेल बॉक्स आउटच्या रूपामध्ये. न्यू बॅटर मिलिंद येते मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात मिलिंद देखील कशा प्रकारे कामगिरी करेल या मॅच मध्ये.
या बॉलवर समोर एक चांगला फटका खेळला गेला. रन मिळतील आपण पाहिलं तर 6 रन. सडक पे कडक बे धडक हवाई फायर कर दिया हल्ला. काय फटका खेळला गेलाय अफलातून. परफेक्ट, अप्रतिम. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द मॅच. क्या बात आहे. अफलातून स्ट्रोक खेळत असताना मिलिंद. मॅच आली आपण पाहिलं तर आता 10 बॉल मध्ये 25 रन करायचे आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये. 54 रनचं एक भलं मोठं टार्गेट होतं, बट मिलिंद मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर देखील फटका बसताना पाहायला मिळतोय. कुठेतरी 1 रन मिळेल, तिकडे सिंगल. स्ट्राईक एंडला हॅरी येतात. हॅरी देखील मॅच सोडणार नाहीयेत. अगदी अफलातून मॅच, बिग फाईट, काटे की टक्कर. नऊ बॉल मध्ये 24 रन करायचे आहेत. या 3 बॉल मध्ये 2 मोठे स्ट्रोक आले ना तर मॅच अजून रंगताना पाहायला मिळेल. क्या बात आहे. आणि आपल्या ग्राउंडवर खेळतोय त्यामुळे आपल्याला इथे परफॉर्मन्स करावा लागेल. हरिंदर देखील अगदी चांगले बॅटर आहेत. हॅरी, बॉलिंगसाठी शुभम. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हॅरी खेळतोय भारी, पडलाय टीमवर भारी, येतोय 6 रनसाठी. षटकार आहे भारी. क्या बात आहे. 8 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 18 रनची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. आठ बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. मॅच एक चांगली फाईट होताना पाहायला मिळतीये. मॅच आवडली असेल तर मॅच साठी एकदा टाळ्या वाजवायच्यात. 8 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. माहीम पॅकर माहीम त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल चेंबूर. 8 बॉल 18. काय मॅच रंगली आहे. आज सर्व माहीमकर मॅचचा आनंद घेत आहेत. आपल्या परिसरातील खेळाडू आनंद घेत आहेत. कोणी बिल्डिंग मधून पाहत आहे, कोणी गच्चीवरून पाहत आहे. नाकोडा मैदानचं हे 14वं पर्व, माहीमचा महाराज चषक. या बॉलवर दडपण पाहायला मिळतोय. 8-17 आहे. आता कुठल्या टीमला खतरा आहे. काय मॅच रंगली आहे. अफलातून मॅच. 8 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर हॅरी, बॉलिंग साठी शुभम लोखंडे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये येईल का. 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय. 2 रन मिळतात. समीकरण आलंय 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. आता प्रत्येक जण बोलत या बॉलवर 6 यावी, या बॉलवर बाउंड्री आली तरी 6 बॉल 11 येईल. 6 आला तर 6 बॉल 9 येईल. सिंगल आला तर 6 बॉल 14 पण बघायला मजा येईल. काय घडणार, कोण जिंकणार. त्यामुळे मी पहिल्यांदाच म्हटलं ह्या ग्राउंडवर तुम्ही 28 पण करू शकत नाहीये. 54चं देखील भलं मोठं टार्गेट इथे चेस करू शकता का. 60 देखील पाहिलंय. आज माहीम पॅकर माहीम जिंकणार की अविनाश मुकेश रॉयल चेंबूर. कोण जाणार फायनल मध्ये. बिग फाईट, काटे की टक्कर. 7 बॉल 15. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका आपण पाहिला तर फसतोय आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मिलिंदचा एक चांगला आपण पाहिला तिकडे प्रयत्न करत होते. 15 धावांची गरज आहे. 6-15 आहे. 14वं वर्ष आहे. दडपण आहे कारण की मॅच सेमीफायनलची आहे. सर्वजण मॅचचा आनंद घेत आहेत. पहिलं विकेट विन आहे. त्यानंतर टॉस मॅचचा गृहीत धरला जाईल. बट जर विकेट जर पाहिले तर पहिल्या डावामध्ये 2 विकेट गेले होते. आता मात्र दुसऱ्या डावामध्ये जर पाहिलं तर तब्बल 5 विकेट गेली आहेत. त्यामुळे पाहूयात कशा प्रकारे मॅच रंगेल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर
शेवटचे 6 बॉल घेऊन विराज लोखंडे येतात बॉलिंगसाठी. शिवमचे छोटे बंधू आहेत. त्याच्या अगोदरचे भावानी टाकले. दुसरी ओव्हर भावानी टाकतोय. भावाने भावाला साथ दिली पाहिजे. 6 बॉल 15ला ही ओव्हर देखील तेवढीच महत्वाची आहे. विराज लोखंडे येतात बॉलिंगसाठी. पाहूयात कुठल्या बॉलरला जबाबदारी दिली जाईल, पण विराजने मात्र इथे बॉलिंग टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर 6 आहे. कशा प्रकारे हा डाव रंगेल. हरिंद्रला मात्र मैदान सोडवत नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सिद्धार्थ येतात. लेफ्टी आहेत. एक लेफ्टीला पाठवलं, एका दुसरा एक्स्ट्रा आला तर अजूनही मजा येईल. 6 बॉल मध्ये 15 रन करायच्या टीम मीटिंग केली जाते. भावानू बॉल पकडा, बाउंड्रीवरतून थ्रो चांगला द्या, डबल देऊ नका. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. अविनाश मुकेश रॉयल एक भल्या संघाला धक्का दिला रॉयल फॅम स्पोर्ट्सला, आणि आता मात्र फायनल मध्ये जात असताना सर्व युवा खेळाडू आहेत. 6 बॉल मध्ये 15 रनची गरज. बॉलिंग चेंज केली आहे. शिवाला बॉलिंगसाठी आणलंय. कुठेतरी पुन्हा एकदा बदल केलाय. शिवा द बॉस. शिवाला मात्र आता परफॉर्मन्स करावा लागेल. स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर मिलिंद. सहा बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. एकदा जोरदार टाळ्यामध्ये वाजून या मॅचला प्रोत्साहित करूया. 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. सेमी फायनलची मॅच निमित्त आहे माहीमचा महाराजा चषक. या क्रीडा स्पर्धेची संपूर्ण मुंबईत एक वेगळी चर्चा राहिली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 26 जानेवारी आली की या टुर्नामेंटची सर्वांना चाहूल लागते की माहीमचा महाराजा या दिवशी खेळायचं आहे. आणि कोणाची मॅच कधी आहे, कोण कुठल्या टीम सोबत खेळणार. तब्बल 32 संघांमधून पहिल्याच बॉलवरती मात्र बॉलला वळवलं गेलं. शिवाचा एक चांगला बॉल आणि रन सिंगल मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर येत आहेत सिद्धार्थ येत आहेत. 5 बॉल मध्ये 14 रन्स करायचे आहेत. कोण जिंकणार ही मॅच, कोण जाणार फायनल मध्ये. जो ही मॅच जिंकेल तो एखादरी पारितोषिकाचा हकदार नक्की ठरणार आहे. तृतीय क्रमांक देखील असणार आहे. जो पराभूत होईल त्याला अजून एक चान्स आहे. तृतीय क्रमांक देखील आपलं 25,000 रुपये तब्बल तृतीय क्रमांक आहे. तृतीय क्रमांक 50,000 रुपये आणि प्रथम क्रमांक तब्बल 1,00,000 रुपये. कोण मानकरी ठरणार. बॉलिंगसाठी आपण पाहतो शिवा. स्ट्राईक एंडला सिद्धार्थ. हा बॉल वाईड. यासाठी लेफ्टी टीम मध्ये पाहिजे, एका दुसरा लेफ्टी पाहिजेच पाहिजे. एक्स्ट्रा कधी कसा काढायचा मात्र समीकरण आहे. 41 झालाय. 5 बॉल मध्ये 13 रन्स करायचे आहेत. ना 13 ना मेरा. 5 बॉल 13. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलंय. व्हाईट बॉल. काय मॅच रंगली आहे. 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 12 धाबांची गरज आहे. बिग फाईट, काटेकी टक्कर. 54 रनचं भलं मोठं टार्गेट आहे. 2 6 मारायचे आहेत. 5 बॉल 12 आहे. आमचे अंपायर्स देखील अगदी जवळून मॅच पाहत असतील. तिन्ही अंपायर्स. म्हणजे मॅच अशी रंगली आहे ना, पैसा वसूल मॅच आहे. प्रेक्षक वर्गांची प्रचंड गर्दी आहे. संध्याकाळची एक वेगळा माहोल असेल. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय, सन्मान दिला. याचं नाव क्रिकेट आहे. सिद्धार्थने परफेक्ट खेळले. मनगटाचा वापर केला, अगदी हलका त्याने ढकललं. आणि आता मात्र 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. दरवर्षीप्रमाणे 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. 32 संघ मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पनवेल, पालघर, विरार, मीरा भाईंदर रोड, कामोटे, तिकडून देखील काही संघ आले. आणि या क्रीडा स्पर्धेची वेगळी चर्चा आहे. भले 1 लाखाचं पारितोषिक असू दे, पण खेळण्याची एक वेगळी मजा आहे. तुम्हाला ग्राउंड चांगलं पाहिजे, खेळपट्टी चांगली पाहिजे, हेच क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. ते मात्र या मंडळाने दिलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शिवा. बॅटिंगसाठी मिलिंद, ज्याच्या देखील बॅटमधून एक 6 आलाय. आणि पुन्हा एकदा येतोय.
एक वेगळ्या लहरामध्ये बॅटिंग करतोय. 3 चेंडूमध्ये 5 रनची गरज आहे. अफलातून मॅच. 54 रनचं भलं मोठं पाठलाग करत असताना माहीम पॅकर माहीम. 3 बॉल 5. चांगला बॉल पाहिला गेला. पहा येतोय डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. मॅच अजूनही संपली नाही. एक चांगला बॉल पाहिला गेला शिवाजींच्या माध्यमातून. परफेक्ट वाईडला पकडून टाकलाय बॉल. 2 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. अजितच्या देखील चेहऱ्यावर थोडं हास्य आहे की मॅचच अशी फाईट होतीये. शिवावर देखील दडपण आहे. एक चांगला बॉल वळवला आणि चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. दोन बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. 2 चेंडू 5 धावा. काहीतरी कर भावा. आणि जर केलंस तर माहीम मध्ये तुझीच हवा. 2 बॉल मध्ये 5 रन करायचे आहेत. मिलिंद पाहूयात. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि काय घडतंय. बॉल आतमध्ये येतोय. मॅच आली आता आपण पाहिलं तर लेफ्टीकडे स्ट्राईक राहणार का. आणि आले मॅच. 1 बॉल मध्ये पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात केला इराडा. एक बॉल 2. बॉल नेमका झाडाला लागला आणि आतमध्ये आला. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा. हॅलो हॅलो. एक बॉल मध्ये आपण पाहिलं तर 2 रनची गरज आहे. आणि त्यांच्या पहिल्या डावामध्ये मला असं वाटतं 2 विकेट गेलेत आणि इकडे आता आपण पाहिलं तर तब्बल 6 विकेट गेलेत. त्यामुळे 1-2 तुम्हाला करायचा. 1 बॉल 2. जिंकणार कोण. रन आहे 1 बॉल 2. चांगली मॅच आहे. काय मॅच रंगली आहे. बॉल नेमका झाडाला लागला आणि आतमध्ये आला. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा. आणि झाडाने मात्र 3 रन दिलेत. प्रज्ञेश शिंदे देखील मॅच बघतात. आमचे उदय चव्हाण देखील आज वाई चषकाचे एक प्रमुख घटक संपूर्ण एन्जॉय करतात क्रिकेट. आणि आज परिसरातील सर्व या क्रीडा स्पर्धेची मॅच आनंद घेतात. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. अफलातून मॅच. बिग फाईट. काढे की टक्कर. काय मॅच रंगली आहे. माहीमचा महाराजा चषक नवप्रकाश तरुण मित्र मंडळ 14व पर्व. पहिली सेमीफायनल. फायनल मध्ये जाणार कोण. माहीम पॅकर माहीम पहिल्यांदा फायनल मध्ये जाणार का. अविनाश मुकेश रॉयल चेंबूर. 1 बॉल 2 आहे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच जिंकली गेली. क्या बात है. माहीम पॅकर माहीम